जे ठाकरेंसोबत झालं तेच शिंदेंसोबत भाजपनं अख्खी निवडणूक फिरवली. सध्या सत्ताधाऱ्यांची लंगडी सुरू, विरोधकांना काही न करता खेळता येतंय. शिंदे मुंबईत तर भाजप ठाण्यात जोर लावतंय. ठाकरांची दशा तीच शिंदेंची सुद्धा. शिंदे गाफील राहतील तर राजकारणातून चमतील. 3 मुद्दे, 3 अर्थ, नेमकं चालय काय? ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी केली. भाजपनं 70 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटानंही साबत पवित्रा घेत सोबाळाची घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील वर्चस्वाला सुरुंग लावण्याची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरू केली आहे. त्यासाठी आज महापालिकेतील 33 प्रभागांमधील इच्छुकांची आज परीक्षा घेण्यात आली. इच्छुकांच्या मेळाव्यात भाजपकडून अब की बार 70 पारचा नारा देण्यात आला. ठाणे महापालिकेत एकूण 131 प्रभाग आहेत. यातील 70 जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलंय. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आमच्याकडे 133 पेक्षा अधिक उमेदवार असून 500 इच्छुकांनी अर्ज निलेले आहेत, अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे. अब की बार 70 पारचा नारा भाजपनं दिला. यंदा महापौर आमचाच, असा विश्वास भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. केळकर ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा उल्लेख सातत्यानं करत आलेत. त्यांनी पालिकेच्या कारभारावर अनेकदा टीका केली आहे. ठाणे संजय केळकर महापालिका निवडणुकीसाठी अधिक सक्रिय झालेत. मंत्री गणेश नाईक यांनी तर ठाण्यात जनता दरबारांचा धडाका लावलाय. ठाण्यात ओन्ली कमळ म्हणत त्यांनी इरादे स्पष्ट केलेत. नवी मुंबईत वर्चस्व राखून असलेले नाईक आणि ठाण्यावर पकड असलेले एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाहीये. नाईक यांचा अनुभव पाहता भाजपनं त्यांच्याकडे मिशन ठाणे सोपवलंय. शिंदेंना थेट अंगावर घेण्याची कामगिरी सध्या ते करतायत. भाजपनं 70 जागांचं लक्ष्य निश्चित केल्यावर शिंदे सेनेनं सावध पवित्रा घेतलाय. आनंद आश्रमात काल रात्री खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत अनेकांनी भाजप विरोधात नाराजीचा पाळा वाचला. भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याची तक्रार अनेकांनी केली. भाजपच्या गोटात सुरू असलेल्या घडामोडी पाहता शिंदे सेनेनं सोबाळाची तयारी सुरू केली आहे. आता ठाकरेंसोबत जे घडलं ते शिंदेंसोबत घडतंय का, असं का म्हटलं जातंय त्यावरही बोलूयात. 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप राज्यात सरकारमध्ये सोबत होते. त्यावेळी मुंबई ठाणे दोन्ही पक्ष सोबळावर लढले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत रोखण्यासाठी भाजपनं पूर्ण जोर लावला. शिवसेनेला 84 जागा तर भाजपला 82 जागा मिळाल्या. भाजपनं 31 वरून 82 वर मजल मारली. भाजपच्या जागा जवळपास तिप्पट झाल्या. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारली. आता तोच प्रकार ठाण्यात सुरू झाला. 2017 मध्ये ठाण्यातही शिवसेना भाजप स्वतंत्र लढले. शिवसेनेनं 2012च्या तुलनेत 14 जागा अधिक जिंकल्या. सेनेच्या जागा 53 वरून 67 वर गेल्या तर भाजपच्या जागा 8 वरून 23 वर गेल्या. मागील 8 वर्षात ठाण्यात भाजपनं ताकद वाढवली आहे. त्यामुळे 2017 मध्ये मुंबईत ठाकरेंना ज्या प्रकारे भाजपनं टक्कर दिली त्याचीच पुनरावृत्ती आता ठाण्यात होण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींकडं तुम्ही कसं पाहता? एकनाथ शिंदेंना गणेश नाईक टक्कर देतील का? अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोघांमधून विस्तवही जात नाहीये. गणेश नाईक यांनी मुंबईसह नवी मुंबईसह ठाण्यात जोरदार फिल्डिंग लावली आहे. विशेष म्हणजे त्यांचे होणारे जनता दरबार हेच सांगून जात होते की एकनाथ शिंदेंना प्रति आव्हान तयार होत आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी काही प्रमाणावरती दुर्लक्ष केलं. काय तर कल्याणमधून त्यांचे सुपुत्र हे खासदार आहेत. मात्र श्रीकांत शिंदेसाठी सुद्धा भाजप तगडा आव्हान तयार करण्याच्या प्लॅनिंगमध्ये होते. एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये सुद्धा स्वतःचा महापौर करणं शक्य नाहीये, कारण तिथे सुद्धा भाजपनं जोरदार ताकद लावली आहे. विरोधक काही न करता आपापसातच सत्ताधारी हे लंगडी खेळताना दिसतायत. आता ही लंगडी नेमकं कोणाला जिंकवेल आणि कोणाला पराभूत करेल हे येणारा काळच ठरवणार आहे. या सगळ्या भूमिकांकडं तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आजचा आवाज आवर्जून सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.